जरांगेंकडून आंदोलनाचा मार्ग जाहीर. अंतरवाली सराठीतून बीड अहमदनगर मार्गे पुण्याहून मुंबईपर्यंत पायी प्रवास. तर मुंबईत गोळ्या घातल्या तरी माघार नाही, आरक्षण घेऊनच येणार, जरांगे ठाम. शरद पवार अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या घरी भेटीला. बच्चू कडूंकडून अमरावतीमध्ये शरद पवारांच्या स्वागताचे बॅनरही. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही. शरद पवारांसोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. जिथे आमचं चांगलं होईल ते आम्ही पाहतो. लोकसभेसाठी 1-2 जागेसाठी नाही तर 3-4 जागांसाठी प्रयत्न करू, बच्चू कडूंचं विधान. 10 जानेवारीपासून नवीन नवरदेव महाराष्ट्राच्या गादीवर बसायला बाशिंग बांधून तयार. म्हणूनच बच्चू कडूंना असे विचार येत असतील. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. नागपुरातील स्थापना दिनाच्या सभेतून काँग्रेस लोकसभेचं रणशिंग फुंकणार. खराब हवामानामुळे राहुल गांधी उशिरा पोहोचणार, तर सोनिया गांधी प्रियंका गांधी येणार नसल्याची माहिती. नागपुरात राहुल गांधींच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीनं माती लावली, तर माझा थेट आरोप नागपुरातील भाजपवर. काळं फासणाऱ्यांचं तोंड येत्या काळामध्ये काळं होणार, विजय वडेट्टीवारांची टीका. राज ठाकरे विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेण्याची शक्यता. राज ठाकरे आणि शिंदेंची वर्षभरातील 6वी भेट. अयोध्येचा सातबाराही एका उद्योगपतीला देतील. अयोध्येमधील भाजपचा कार्यक्रम संपल्यावर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार, संजय राऊतांचा हल्लाबोल. धनगर समाजाच्या आरक्षणाचा चिकित्सा अहवाल बासनात. महाधिवक्ता यांच्या अभिप्रायाविना अहवाल शासनाला परत. मुंबईतील जेजे रुग्णालयामधील 900 निवासी डॉक्टर आजपासून संपावर. डॉक्टर महेंद्र पुरा यांच्या मनमानी कारभाराविरोधात डॉक्टर संतापले. कारवाई न झाल्यानं निवासी डॉक्टर आक्रमक. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात उद्या काँग्रेसची दिल्लीमध्ये बैठक. काँग्रेसनं राज्यामध्ये किती जागा लढवाव्यात याबाबत चर्चा होणार. पटोले, थोरात, अशोक चव्हाणांसह वडेट्टीवार उपस्थित राहणार. नमो ॲपच्या माध्यमातून भाजप खासदारांच्या कामगिरीचा सर्व्हे होणार. भाजपच्या नमताचा कौल घेणार. चेंबूर ते मरीन ड्राईव्ह प्रवास वेगवान होणार. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नव्या बोगद्याच्या बांधकामासाठी 7,326,00,000चं कर्ज मंजूर. केंद्राकडून शेतकऱ्यांना 6,000च्या ऐवजी आता 9,000 मिळणार. पीक विम्याची व्याप्तीही वाढवण्यात येणार. नागपूर, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणार. सरकारकडून 40 कोटींचा निधी मंजूर. शिवडी नावाशेवा सागरी सेतूचा 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. नाशिक दौऱ्यावरील पंतप्रधान मोदींची वेळ घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. डीएमडीके प्रमुख विजयकांत यांचा कोरोनामुळे मृत्यू. चेन्नईमधल्या रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान विजयकांत यांचा मृत्यू. डोनाल्ड ट्रम्प यांचा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. कॅपिटल हिंसाचार प्रकरणामध्ये ट्रम्प अपात्र. मिशिगन सर्वोच्च न्यायालयाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा.